लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. राघव आणि कृष्णा बोलत आहेत. राघव कृष्णाला म्हणतोय, "मी जाऊ का?" तर ती त्याला जाऊ देत नाहीये. जेव्हा राघव तिला म्हणतो, "कृष्णा प्लीज मी जाऊ का?" तेव्हा मात्र ती त्याला जाऊ देते. कारण आता राघवला तिनं स्ट्रिक्टली सांगितलंय, की माझ्याशी बोलताना प्लीज आणि सॉरी या शब्दांचा वापर करायचा. आणि त्यामुळे राघवसुद्धा आता कृष्णाच्या जास्त नादी न लागता तिला प्लीज मी जाऊ का असं म्हणून तिच्यासमोरून निघून जातो. राघव आपल्याशी किती सभ्यतेने आणि चांगला बोलतोय या गोष्टीमुळे खरं तर सिंधूला खूपच छान वाटत असतं. सिंधूच्या चेहऱ्यावर ओरिजिनल स्माईल आलेली असते आणि हे पाहून गोदा मावशीसुद्धा तिला म्हणते, की "कृष्णा, तुझं नक्की काय चाललंय? तू त्या पोलिसवाल्याच्या प्रेमात तर नाही ना पडलेली?" आणि दोघीही हसायला लागतात. तेव्हा कृष्णा तिला सांगते, की "अगं पोलिसवाले आहेत ना, यांच्या मनात काय चाललेलं असतं ना, ते मला चांगलं कळतं आणि त्यांना माझ्याशी बोलताना, माझ्याशी भांडताना खूप बरं वाटतं. मी राघवला खूप चांगली ओळखते. त्यांचा स्वभाव मला माहीत आहे आणि त्यांना कसं बोललं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, या गोष्टी मला बारकाईनं माहीत आहेत. त्यामुळं त्यांना असं चिडवणं, रागवणं, रागाला घालणं आणि त्यातून प्रेम व्यक्त करणं, या गोष्टी मला जमतात." असं जेव्हा सिंधू बोलत असते, तेव्हा मधू लांबून ती गोष्ट ऐकत असते आणि तिच्या कानावर पडलेलं असतं, की मी राघवला चांगलंच ओळखते. तेव्हा मधू चिडते आणि ती आता कृष्णाला विचारते, की "तू राघव यांना चांगलंच ओळखते असं म्हणली. तू नेहमी आपण बोलत असती, पण तू आज आपणसुद्धा बोलली नाहीस. तू मी राघवला चांगलं ओळखत असते असं म्हणली. म्हणजे नेमकी तू कोण आहेस आणि काय करतेयस ते मला सांगशील का?" आता अचानक मधूने विचारलेल्या या प्रश्नामुळे गोदा मावशी आणि कृष्णा देखील भांबावून गेलेले असतात. आता वेळ सांभाळून नेली तर ठीक, अन्यथा आपलं नाटक उघडं पडेल या भीतीनं कृष्णाने देखील लगेचच सावरून घेतलेलं असतं. कृष्णा तिला म्हणते, "बेब्स, तू ना अतिशय हुशार आहेस बरं का. मी तुला सांगू का, आपण आहे ना एकदम कॅरेक्टरमध्ये घुसलेलो होतो. म्हणजे आपल्याला सिंधू बनायचं आहे ना, तुमच्या राजश्री मदर्सला चांगलं वाटलं पाहिजे ना, म्हणून आपण एकदम कॅरेक्टरमध्ये आतमध्ये गेलेलो होतो आणि त्यामुळं आपण म्हणलं, की मी राघवला चांगलं ओळखते. तरी देखील मधूला ही गोष्ट पटलेली नसते. मधू म्हणते, "हां, मी म्हणली इथपर्यंत ठीक आहे, पण तू राघवला चांगलं ओळखते असं कसं काय म्हणू शकते?" तेव्हा कृष्णा म्हणते, "म्हणजे तुला असं म्हणायचं आहे ना, मी राघवच्या ऐवजी त्याला लंबू म्हणला पाहिजे. अगं आपण बोलला ना, आपण आपल्या कॅरेक्टरमध्ये असला की बरोबर काम करत असतो. तू ना जरा जास्तीचं टेन्शन घेते. तू टेन्शन घ्यायची काही गरज नाही आहे. पण एक गोष्ट आपल्याला आत्ता जाणवली. आपण जेव्हा त्या लंबूला बोलतो ना, तेव्हा तू जरा जेलस होत ना. तुला जेलस होतं याचा अर्थ तुझं आणि त्याचं नक्कीच काहीतरी हां, बरोबर ना?" असं म्हणून कृष्णाने आता बरोबर विषय फिरवलेला आहे. आपल्यावरच विषय उलटतोय या गोष्टीमुळे आता मधूसुद्धा सावध झालेले असते आणि म्हणते, "मला नक्की कळत नाहीये तुझं काय चाललंय." आणि ती जात असते तेवढ्यात गोदा मावशीला धडकते. गोदा मावशीला धडकते आणि गोदा मावशीलाच उलट-सुलट बोलायला लागते. मधूने पार गोदा मावशीचे मॅनर्स काढलेले असतात. तुम्हाला कुठं थांबावं, कसं थांबावं ते कळत नाही. मला धडकण्याची काय गरज नव्हती. असं म्हणून ते निघून जाते. तेव्हा गोदा मावशी चिडते आणि म्हणते, "अतिशय मॅनर्सलेस बाई आहे ही. हिला ना फक्त माझ्या कचाट्यात सापडू दे, मग दाखवते की गोदा मावशी काय करू शकते." गोदा मावशी कृष्णाला सांगत आहे, की "आपण नाटक करत आहोत, ती गोष्ट तुझ्या नीट लक्षात ठेव. त्याचबरोबर कुठे कसं काय बोलायचं हे लक्षात आण आणि जरा व्यवस्थित हे नाटक पार पाड." त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं, की राघव त्याच्या रूममध्ये बसलेला असतो आणि चक्क कृष्णा त्यासाठी चहा घेऊन जाते. आपल्यासाठी कृष्णाने चहा न्यावा ही गोष्ट त्याला देखील धक्कादायक असते आणि तो म्हणतो, "तू चक्क माझ्यासाठी चहा घेऊन आलेली आहेस?" तेव्हा ती म्हणते, "तुझ्यासाठी आपण चहा घेऊन आलेलो आहोत, पण आपल्या मनामध्ये तुझ्याविषयी काही नाही आहे, गोष्ट लक्षात ठेव. आपण फक्त राजश्री मदर जे सांगेल ना ते ऐकत असतो. त्यामुळे तुला चहा प्यायचा असेल तर पी, नसला प्यायचा तर पिऊ नको, तुझी मर्जी." राघव म्हणतो, "प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्टीला माझ्याशी आर्ग्युमेंट करणं गरजेचं आहे का?" तेव्हा सिंधू हसायला लागते आणि म्हणते, "हो, मला ते केलं की आवडतं." राघव म्हणतो, "म्हणजे आर्ग्युमेंटशिवाय तुला जेवण जात नाही का?" कृष्ण पुन्हा एकदा त्याच्यापुढे होकारार्थी मान हलवते आणि म्हणते, "लंबूजी, तुला असं वाटतंय तर तू असं समज." राघव म्हणतो, "बरं, ठीक आहे. तू आत्ताच्या आत्ता या रूममध्ये निघून जा. तू तुझा चेहरा तर पाहिलायस का?" तेव्हा ती म्हणते, "आपला चेहरा ना? अरे आपण लगेच पाहतो." "वॉव! अरे आपण किती ब्युटिफुल आहे. बघ ना, तुला नाही वाटत आपण ब्युटिफुल आहे? आपल्याला तर असं वाटतं आपण एकदम ब्युटिफुल आहे."
आपण जेव्हा आरशात बघतो ना, तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपणच आपल्या प्रेमात पडेल की काय? तू आपल्या प्रेमात पडू शकतो का? असं ती मुद्दाम राघवला विचारते. राघव म्हणतो, "तू चहा द्यायला आली होतीस ना? चहा दिलाय, तर आता तू जाऊ शकते." असं बोलून राघवने तिला रूममधून बाहेर काढलेलं असतं. इकडे मधू आणि शकुंतला यांचा कॉल चालू आहे आणि शकुंतला मधूला सांगते की आता तुमच्याकडं कमी दिवस उरलेले आहेत. तुम्हाला राघवशी लवकरात लवकर लग्न करायला पाहिजे ही गोष्ट मी तुम्हाला सांगून आता आमच्या तोंडाला फेस यायला लागला, पण तुम्हाला मात्र काही फरक पडत नाहीये. तुम्ही हे काम लवकर करणार आहे का नाही ते एकदा आम्हाला स्पष्टपणे सांगा. तेव्हा मधू म्हणते की हो, हे काम मी लवकरात लवकर पूर्ण करणार आहे. पण अजून देखील माझ्या डोळ्यासमोर तीच गोष्ट येते. कोणती गोष्ट विचारल्यावर मधू सांगते की माझ्या समोरून सिंधू दरीमध्ये कोसळलेली होती आणि ती अशा दरीत कोसळली होती की त्यामधून कोणीही वाचणार नाही. त्यामुळे सिंधू वाचलेली नसणार आहे ही गोष्ट मी तुम्हाला परफेक्टली सांगू शकते. तेव्हा शकुंतला म्हणते की तुला आता ही गोष्ट काढायची काय गरज आहे का? मी तुला जो प्रश्न विचारलाय ना, फक्त तेवढ्या प्रश्नाचे उत्तर दे. आमचं डोकं खाऊ नको आणि स्वतःचंही डोकं जास्त वापरू नको. तुला सांगितलंय राघवला वशमध्ये कर, त्याला कर पटकन आणि त्याच्याशी लग्न कर. आणि हे सगळं जर का तुला जमत नसेल तर आम्हाला स्पष्टपणे सांग की हे नाटक आता आम्हाला जमना गेलंय. आम्हाला काय करायचं आहे ते मग आम्ही करूया. त्यामुळं तुला जेवढं बोललंय तेवढं कर असं म्हणून शकुंतलाने फोन ठेवून टाकलेला आहे. पण सिंधू आणि शकुंतलाचा सगळा संवाद गोदामावशीने स्पष्टपणे ऐकलाय आणि तो रेकॉर्ड देखील करून ठेवलाय. गोदामावशी आतमध्ये काय पाहते हे पाठीमागून येऊन कृष्णा तिला विचारते, तेव्हा गोदामावशीने तो धक्कादायक व्हिडिओ कृष्णाला दाखवलाय. व्हिडिओ बघितल्याबरोबर कृष्णाच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक आलेली आहे. मधू आता आपल्या तडाख्यात सापडलेले आहे ही गोष्ट तिला स्पष्टपणे जाणवते. आता या व्हिडिओमुळे आपण मधूला ब्लॅकमेल करू शकतो हे देखील तिला जाणवतं आणि मधूचा समाचार घेण्यासाठी ती आता मधूच्या रूममध्ये डायरेक्ट घुसते. डायरेक्ट घुसून आतमध्ये जाऊन तिच्या खुर्चीवर बसते आणि म्हणते, "काय बेब्स, काय करतेस तू?" अचानक आपल्या रूममध्ये शिरलेल्या कृष्णाला पाहून मधूला खूपच राग येतो आणि ती तिला म्हणते की आत्ताच्या आत्ता माझ्या रूममधून बाहेर व्हायचं. तुला माहीत आहे ना मला असल्या गोष्टी पटत नाहीत. इथं माझी प्रायव्हसी आहे. तेव्हा कृष्णा म्हणते, "अच्छा, इथं तुझी प्रायव्हसी आहे का? पण आपल्याला तर वाटलं तुझ्या रूममध्ये येऊन बसावं. कसं आहे ना, तू आपली फ्रेंड आहे ना, त्यामुळं मी म्हणलं होतं की तुझ्याकडे यावं." कृष्णाला ती म्हणते, "तुला वाटत असेल तू माझी फ्रेंड आहे, पण मी तुझी अजिबात फ्रेंड नाही आहे. कारण तुझा आणि माझा दर्जा वेगळा आहे ही गोष्ट लक्षात ठेव. त्यामुळे तू आत्ताच्या आत्ता ही रूम खाली कर आणि इथून माझ्या डोळ्यासमोरून तू निघून जा." तेव्हा कृष्णा म्हणते, "ठीक आहे, आपण जातो. पण आपल्याला ना तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलं होतं आणि ते दाखवायचं होतं." गिफ्ट म्हणल्याबरोबर मधू म्हणते, "कसलं गिफ्ट दाखव?" आणि आता सिंधूने म्हणजेच कृष्णाने तिला एक गिफ्ट म्हणजे तो व्हिडिओ दाखवलेला आहे. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतंय आणि ऐकू येतंय की मधू बोलत आहे आणि ती सांगते की माझ्या समोरून सिंधू दरीत कोसळली आणि त्यात कोसळलेली व्यक्ती वाचू शकत नाही. हे ऐकल्याबरोबर आणि हे बघितल्याबरोबर मधूच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे. आपण पूर्णपणे कृष्णाच्या तावडीत सापडलेला आहे ही गोष्ट आता तिला समजलेली असते. कृष्णा आता या गोष्टीचा गैरफायदा घेत असते. कृष्णा म्हणते, "आपण म्हणलेलं ना आपण तुझी फ्रेंड आहे. अरे आपण हा व्हिडिओ त्या लंबूला दाखवला असता ना तर आपल्याला सॉलिड पैसा मिळाला असता आणि तुझी वाट लावली असती. पण आपल्याला असं करायचं नाहीये. आपली गोदा मावशी आहे ना ती एकदम व्यावहारिक आहे. एकदम व्यावहारिक. तिला असं वाटतंय की आपल्याला तुझ्याकडून भरपूर पैसे मिळतील. आता तू आपल्याला पैसे देशील पण, पण आपल्याला पैसे तरी कुठं पाहिजेत लगेच. पण तू आपली मैत्रीण आहेस, एकदम क्लोज फ्रेंड. म्हणून आपण हा व्हिडिओ तुझ्यासाठी घेऊन आलो आणि तू आपल्याला म्हणते आपण तुझे फ्रेंड नाही. मग आपण आहे का नाही फ्रेंड सांग?" कृष्णाने मधूला चांगलंच ब्लॅकमेल केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. त्यानंतर इकडे रुक्मिणी, राजश्री आणि रेश्मा हॉलमध्ये बसलेल्या असतात. रुक्मिणी आणि रेश्मा राजश्रीला सांगत असतात की आजकाल राघवचं काय चाललंय ते कळत नाही. तो स्वतःकडे लक्ष देत नाही. तेव्हा राजश्री म्हणते, "तो स्वतःकडे लक्ष देत नसला तरी सिंधू आहे ना, सिंधू त्याच्याकडे लक्ष देते. त्यामुळं तुम्ही दोघीही काही काळजी करू नका." तेवढ्यातच सिंधू तेथे आलेले असते आणि सिंधू आलेले पाहून राजश्री तिला म्हणते की "सिंधू, तुझं राघवकडं चांगलं लक्ष आहे का नाही ते मला सांग." तेव्हा सिंधू म्हणते,
तुम्ही काय काळजी करू नका. माझं त्यांच्याकडे एकदम चांगलं लक्ष आहे. राजश्री म्हणते, नुसतं लक्ष द्यायचं नाही, त्याच्या खाण्यापिण्याच्या वेळा तुला सांभाळाव्या लागणार आहेत. कारण राघव कधीही जातो, कधी येतो, काही खात-पीत नाही, अशी या दोघींची तक्रार आहे. तेव्हा कृष्णा म्हणते, की तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही आराम करा. आपण तुम्हाला तुमच्या रूममध्ये नेऊन झोपवतो, असं म्हणून कृष्णा आणि रुक्मिणी तिला धरतात आणि आता तिच्या रूममध्ये आराम करण्यासाठी घेऊन जातात. राजश्रीला पूर्णपणे विश्वास असतो, की जोपर्यंत सिंधू राघवची काळजी घेते, तोपर्यंत मी निश्चिंत आहे आणि सिंधूवर जबाबदारी सोपवून ती आता आतमध्ये चाललेली असते. तेव्हा सिंधूला देखील जाणवतं, की राजश्री आणि राघव यांना खूप मोठा फरक पडलेला आहे आपण नसण्याचा आणि ते खूप दुःखात आहेत. तर इकडे राघव आणि ऋषभ बोलत असतात. राघव ऋषभला सांगतोय, की ती सिंधू आहे असंच मला अजून देखील वाटत आहे. ऋषभ म्हणतो, पण अरे त्याचे पुरावे काय आहेत आणि तू घरच्यांना काय सांगणार, कोणता पुरावा देणार? तेव्हा राघव म्हणतो, माझ्याकडं एक देखील पुरावा नाहीये, पण तिचा स्पर्श हा माझ्यासाठी खूप मोठा पुरावा आहे. तिचा स्पर्श मला स्पष्टपणे सिंधूसारखा जाणवतो आणि एवढं माझ्यासाठी पुरेसं आहे. मला जगाला कोणाला सांगायचं नाहीये, पण मला मात्र खात्री आहे, की ही कृष्णा सिंधूच आहे. पण ती सिंधू बनून का राहत आहे आणि तिने सावीला कुठं ठेवलंय हे मात्र कळत नाही. तेव्हा ऋषभ म्हणतो, इतके दिवस झालं ती सावीपासून लांब आहे, याचा अर्थ सावी तिच्याजवळ नाहीये. सावी दूर कुठेतरी असणार आहे, असं त्याने तिला सांगितलेलं असतं. तेवढ्यात राघवला कृष्णाचा फोन येतो आणि ती राघवला म्हणते, राजश्री मदर्सने तुझी आठवण काढलेली आहे आणि त्यांनी सांगितलंय, की तू जसा आहेस तसा पटकन घरी यायचा आहे. अचानक कृष्णाच्या आलेल्या फोनने राघव एकदम घाबरून जातो आणि धावत पळत घरी जातो. तो जेव्हा घरी पोहोचतो तेव्हा कृष्णा डोक्यावर पदर घेऊन त्याची वाट बघत बसलेली असते आणि हातामध्ये जेवणाचं ताट घेऊन उभी असते. राघव तिच्याकडे पाहतो आणि म्हणतो, हे चेहऱ्यावर असं का घेतलंय? तेव्हा ती म्हणते, तुम्हाला आपला चेहरा बघू वाटत नाही ना, म्हणून असं घेतलेलं आहे. राघव म्हणतो, तू मला एवढं का गडबडीनं का बोलवलंयस ते सांगशील का? तेव्हा ती सांगते, की तुम्ही जेवणाकडे लक्ष देत नाही ना. आपल्याला राजश्री मदर्सने सांगितलं तुमच्या जेवणाकडे व्यवस्थित लक्ष द्यायला, म्हणून मी तुम्हाला फोन करून बोलवलं होतं. राघवला आता कृष्णाचा खूपच राग येतो. राघव म्हणतो, तुला असं वाटतंय का मी तिथे जाऊन झोपलेलो असतो? मी माझ्या कामामध्ये असतो. तेव्हा कृष्णा म्हणते, तुम्ही कामात असता, पण कामासाठी एनर्जी पाहिजे असेल तर तुम्हाला जेवण करणं गरजेचं आहे आणि आपण तुमचे पैसे घेतो ना, त्यामुळे आपल्याला असं वाटतं की आपण तुमच्याशी नीट वागलं पाहिजे, तुम्ही सांगाल ते काम केलं पाहिजे. राघव म्हणतो, मी सांगाल ते काम करणार का? तर आपल्यासाठी डान्स कर, असं म्हणून आता राघव तिला डान्स करण्यास सांगत आहे. उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की राघव नेमका बाथरूममध्ये मधून बाहेर पडलेला आहे आणि तेवढ्यात सिंधू त्याच्या रूममध्ये पोहोचलेली आहे आणि राघवचा बाथरूममधून आलेला अवतार पाहून कृष्णा किंचाळायला सुरुवात करते. कृष्णा किंचाळते ते पाहून राघव घाबरून जातो आणि जवळ असलेले कपडे स्वतःच्या अंगावर आडवे धरतो आणि तिला म्हणतो की घाबरण्याची काही गरज नाहीये. कृष्णा म्हणते, तू आपल्यासमोर कसा आलायस तुला कळतं का? आणि तेवढ्यात राघव तिच्या अतिशय जवळ आलेला आहे. समोरचे धरलेले कपडे त्याने फेकून दिलेत आणि त्याने कृष्णाला आपल्या जवळ ओढलेला आहे. राघवने अचानक ओढल्यामुळे कृष्णा देखील त्याच्या बाहूमध्ये आलेली आपल्याला पाहायला मिळते. राघव आणि कृष्णा एकमेकाच्या डोळ्यात हरवून गेलेले आपल्याला स्पष्टपणे जाणवत आहेत. त्यानंतर गोदा कृष्णाला विचारते की आता सावीचा पत्ता कसा शोधायचा. तेव्हा कृष्णा गोदाला म्हणते की आता आपल्याला मिशन सावीसाठी दुसरी स्टेप घ्यावी लागणार आहे. आता आपल्याला दुसरी स्टेप घेतल्याशिवाय सावी सापडणार नाही, असं तिनं सांगितलंय. आता नक्की दुसरी स्टेप म्हणजे काय आहे ते आपल्याला पुढील भागातच समजणार आहे. धन्यवाद.